दिल्ली किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। दिल्ली येथे होत असलेल्या किसान आंदोलनाच्या देगलूर तालुक्यातील शेतकरी व शेतमजूर यांच्याकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला। आज का जो ये धरने आंदोलन रखा गया था, सबसे पहले तो ये धरने आंदोलन हमारा है, ये हमने लोकशाही मार्ग से, और ये धरने आंदोलन किसी पर्टिकुलर पार्टी, किसी पर्टिकुलर राजकीय पक्ष का नहीं है। ये किसानों का आंदोलन और किसानों की तरफ से है, किसानों के हित में आंदोलन है। और इस आंदोलन की जो बागडोर संभाली है वो है ऑल इंडिया तंजीम इंसाफ, प्रहार जनशक्ति पक्ष, ऑल इंडिया उलमा बोर्ड और संभाजी ब्रिगेड, शहीद भगत सिंह विचार व कृति मंच, संविधान जागर समिति, डॉक्टर APJ अब्दुल कलाम कृषि मंच और एकता माइनॉरिटी फाउंडेशन देगलूर। और इन सभी के पदाधिकारी, जिम्मेदार और हमारे देगलूर तालुके के असंख्य ऐसे शेतकरियों ने आज इस मोर्चे में शामिल होकर हमारी जो कोई भी मांग थी उस मांग को पूरा करने के लिए यहाँ जमा हुए। और हमारा जो आज का ये निवेदन है वो इसलिए है कि 2020 में हिंदुस्तान की, भारत की हुकूमत ने जो ऐसे काले कानून पास किए हैं कि जिनकी रूह से, जिनकी वजह से छोटे किसान, मजदूर और अल्पभूधारक खेती रखने वाले लोगों की ज़मीनों को भांडवलदार लोगों के हाथों में देने का काम इस कानून के रूप से किया गया है। और दूसरा, एक इसेंशियल कमोडिटीज़ एक्ट में जो कलम 3 में जो बदल किया गया है वो बदल जमाखोरों को ताकत पहुंचाने वाला है, जिसकी वजह से न सिर्फ किसान बल्कि देश की जनता भी परेशान होने वाली है और महंगाई भी बढ़ने वाली है। इसलिए जो हुकूमत का जो काम हुआ है ये बहुत ही मजम्मत करने के काबिल काम है। और मैं 2 लफ्ज़ों में अपनी बात कहना चाहूँगा कि जिस खेत से दहका को मैसर न हो रोटी, दहका यानी कि किसान को कहा जाता है, जिस खेत से दहका को मैसर न हो रोटी, उस खेत के हर कोश है गंदुम को जला दो। गंदुम यानी कि गेहूं को कहा जाता है। और ये बात हम कह देना चाहते हैं कि जो किसानों का आंदोलन है ये ज़रूर तुम्हारी कुर्सियों को हिला के रखेगा और तुम्हें कुर्सियों से नीचे गिरा के रखेगा। आज सर्व बहुजन विचारधारी संघटनेच्या वतीनं जे दिल्लीला शेतकऱ्यांचा मोर्चा चालू आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण जमलेलो आहोत। खऱ्या अर्थाने या देशामध्ये हिटलरशाही चालू झालेली आहे, म्हणून आपण इथून शेतकरी एकजुटीनं आपण काम केलं पाहिजे, ही भूमिका सातत्यानं घेतलं पाहिजे। आता सध्याच्या परिस्थितीमध्ये बघायचं झालं, ज्या दिवशी शेतकरी स्वतःसाठी जगेल ना त्या दिवशी मोदी आणि अमित शहाला नोटा चोकळून मारावं लागेल। ही वेळ आता शेतकऱ्यावर आणू देऊ नका, ही भूमिका सर्व बहुजन संघटनेच्या वतीनं विनंती करू इच्छितो। आणि जे दिल्लीला मोर्चा चालू आहे त्यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीनं, सर्व संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो। थांबतो। जय 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 शिवराय। इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, शेतकरी एकजुटीचा विजय हो, शेतकरी एकजुटीचा विजय हो, किसान एकता जिंदाबाद, किसान एकता जिंदाबाद, किसान एकता जिंदाबाद, शेतकरी विरोधी काळे कायदे वापस लो, वापस लो, शेतकरी विरोधी काळे कायदे वापस लो, वापस लो। काय केलं की तिथं ऍडजस्टमेंट करून घेतली तिथे, तर आम्हा सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन मोर्चा घेऊन जावा लागला की आमचा माल घ्या, आमचा माल घ्या। कशासाठी? तर बाहेर MSP घेत नाही। MSP यांचं फक्त नावाला आहे, MSP फक्त नावाला आहे। यांच्या MSP मध्ये हा सगळा जो घोळ आहे, यांचं म्हणणं आहे की मग MSP टाकल्यानंतर मग आम्हाला तुरीसाठी जायची काय गरज होती? काही गरज नव्हती ना। मग MSP यांनी अधिकार देत नाही आणि जोपर्यंत MSP येत नाही तोपर्यंत इथल्या कोणत्याही शेतकऱ्यांच्या मुलांना काही मिळणार नाही। आज रिलायन्सचे भाव बघा तुम्ही, रिलायन्सचे मॉल आहेत, रिलायन्सवाल्यांना शेतीत हे करून द्या म्हणतात, करार करून द्या। सगळ्याच करार करून दिल्यानंतर मग तुमच्या आमच्याकडे उरणार काय? तर तेच उरणार की त्या भांडवलदारांकडे आम्ही फक्त काम करत राहणार। इथं 10 एकरवाला म्हणतो की मी श्रीमंत आहे, अगदी नाही। MSP आमचा अधिकार आहे आणि MSP जर झाली तर इथल्या सगळ्यांचं जीवनमान उंचावेल। त्यांचं एकच फक्त तत्वज्ञान आहे की इथले लोक फक्त भाकरीसाठी परेशान असतात। भाकर मिळालीच म्हणजे त्यांनी समाधान मानावं, त्यांना शिक्षणाची गरज नाही असं वाटतं सरकारला, आणि त्याचा विरोध करणं आपला अधिकार आहे। आपण शेवटच्या ह्याच्यापर्यंत आपण विरोध केला पाहिजे। आणि हे शेतकरी, जेवढे काही शेतकरी आहेत आम्ही
किती संख्येनं राहू, आमची माणसं वाढतात, आमची माणसं मनामधून आहे. पण या सरकारला नाही, कोणतंही सरकार असेल तर MSP आम्हाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या मुलांना अति नवीन शिक्षण मिळालं पाहिजे, तंत्रज्ञानाने समृद्ध राहिले पाहिजे. सर्व शेतकरी नेते, चळवळीतील सर्व कार्यकर्ते बंधू, आज पहिल्या प्रथम देशामध्ये देशातला क्रांतिकारी शेतकरी हा आजपर्यंत लोकशाही मार्गाने डेमोक्रॅटिक प्रॅक्टिसनुसार आपलं मत मांडत होता. पण आज देशामध्ये शेतकरी हा रेव्होल्युशनरी प्रॅक्टिसमध्ये आलेला आहे, क्रांतिकारी उठावामध्ये आलेला आहे. आणि त्या क्रांतिकारी उठावाला दिल्लीच्या संसदेला आमच्या शेतकऱ्यांनी घेराव घेतलेला आहे. ते एक क्रांतिकारी पाऊल आहे, ते एक इन्कलाब की आवाज आहे.